सो आपण आता माथेरानची एंट्री फी देऊन माथेरानमध्ये एंट्री केली आहे. ही आहे माथेरानचा एंट्री पॉईंट. आणि हे आपण आता आहोत अमन लॉज म्हणून तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. त्या अमन लॉजच्या इथून पण आपल्याला टॉय ट्रेन करून पूर्ण माथेरानच्या शेवटच्या स्टॉपला म्हणजे मार्केटपर्यंत जाता येतं. पण आता टॉय ट्रेनचा टायमिंग होऊन गेलेला आहे. सो आपण आता इथून ह्या ट्रॅकमधून चालत चालत पुढे जाणार आहे आणि तिकडे सगळे रूम्स आहेत. सो इथून आमचा आता प्रवास चालू होतो आहे. माथेरानला आल्यानंतर रिक्षेने किंवा घोड्यावरून जाण्यापेक्षा हा असं ट्रॅकमधून प्रवास करणं खूप भारी असतो. एक वेगळी गावची मजा वगैरे असं तुम्ही घेऊ शकता ह्या ठिकाणी. आणि हा जो रस्ता आहे तो खूप छान आहे. अगदी निसर्गाच्या सानिध्यात आल्याचा फील सुरू होतो तुमचा. सो हा असा ट्रॅक आहे. ह्या ट्रॅकमधून फक्त चालत राहायचं मार्केटपर्यंत. थोडी दमछाक होते पण प्रवास पूर्ण झाल्यानंतर एक आनंद मिळतो. सो हा आनंद नक्की घ्या. ही माझी फॅमिली. आज आम्ही विकेंड पकडून आणि आज माझा वाढदिवस. सो मुद्दाम तो बेत करून आम्ही इथे माथेरानला आलो आहे. आता केव्हाही माथेरानला आलात तर शक्यतो मध्ये मध्ये थांबून का होईना पण चालत प्रवास करा ट्रॅकमधून. खूप भारी वाटतं. हे मध्ये मध्ये असे आपले पूर्वज आपल्याला दिसत राहतात. पण त्यांच्यापासून सावधान. हातात काय जर तुमच्या पिशवी वगैरे असेल, खाणं असेल तर विसरते. कधी ते घेऊन जातील सांगता येणार नाही आहे. ट्रेनच्या ट्रॅकचं वळण आहे ते सुद्धा लाल मातीतून. बाजूला डोंगर आहेत, झाडी आहे, झाडांची सावली आहे. सो हे जे वातावरण आहे खूप छान वाटतं. तुम्हाला म्हणजे निसर्गात फिरायचं आहे, जवळ फिरायचं आहे, स्वस्तात फिरायचं आहे तर माथेरान हा अतिशय असा सुंदर स्पॉट आहे. बघा किती सुंदर देखणीय. हां दम लागला आहे. दम लागतो अजून वरती जायचं आहे पण मजा आहे. ज्या वेळेला हा ट्रॅक कंप्लीट होतो चालल्यानंतर जेव्हा आपण आराम करायला बसतो त्यावेळेचं एक समाधान आहे ते अतिशय शांत आणि एकदम थंड असं समाधान असतं. अतिशय गार असं वातावरण आहे. पहिली गोष्ट म्हणजे हाय मित्रांनो, बघा योगायोगाने आपल्याला प्रवास करताना मिनी ट्रेन खाली जाताना दिसते आहे. सो ही आहे मिनी ट्रेन. ह्या ट्रेनला चढताना जवळजवळ 2.5 ते पावणे 3 तास लागतात. बराच वेळ घेते ही. पण या ट्रेनची एक वेगळी मजा आहे. बघा हे असे डबे आहेत आणि ट्रेन ही आता माथेरान नेरळ स्टेशनला चालली आहे. बाय. तर अशी जे प्रवासी आहेत ते परत निघाले आहेत. सो प्रवासी परत निघाले, त्याने आपल्याला बाय केलं, हाय केलं आणि आपल्याला ही ट्रेन जाताना दिसते आहे. हे बघा ही ट्रेन खाली गेली आहे. सो ही एक मजा असते भारी, एन्जॉय करायची. काही अनोळखी माणसं असतात ते आपल्या ओळखीची होऊन जातात अशा ठिकाणी. छान वाटतं एकदम. सो आपण भेटू पुढे नेक्स्ट डेस्टिनेशनला.